पोलार्ड तोंडाच्या खुळखुळा परत ट्रेंडिंगला आलाय. 1147 एकर फुकटची हडपून जमीन खाणारा तू, गडगंज संपत्ती असलेला तू, कायमस्वरूपी मंत्रिपदावरती विराजमान असलेला तू, आता कशाला तू मराठा समाजाच्या मध्ये आलाय? आतापर्यंत माझ्या नांदी लागत होता तर ठीक आहे, परंतु आता थेट तू आमच्या पाटलांच्याच नांदी लागलाय. आता घे आपलं थोबाड फोडून गडगंज तोंडाच्या. मित्रांनो, असं मी नाही म्हणत आहे, असं म्हणत आहे ते म्हणजे शेतकरी पुत्र सोशल मीडियावरील रील स्टार रविराज साबळे पाटील. थोडक्यात बघू शकता. खुळखुळा ट्रेंडिंग मध्ये आलाय जणू. घेतलं का थोबाड फोडून पोलार्ड खुळखुळ्या? काही गरज होती का? अरे 1147 एकर जमीन लागणारा तू, करोडो रुपयांची गडगंज संपत्ती जमवणारा तू, प्रत्येक वेळा मंत्रिपदावरती राहणारा तू, आता काय गरज होती कुट्टी ठोकून घ्यायची? आता हे तर झालं साबळे यांचं स्टेटमेंट, जसं की तुम्ही बघितलं असेल. परंतु तुम्ही थोडक्यात विचार केला असेल, मागील 2 दिवसापासून तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती आपल्या मराठा समाजाचे आरक्षण करते मनोज पाटील जरांगे हे खोळखळ्यावरती खूप जास्त नाराज होताना दिसून येते. सॉरी, मी असं म्हणत नाही. खोळखळा म्हणजे सन्मान्य बावनकुळे साहेबांचा मी चांगला उल्लेख ते करू लागलोय, बट जे व्हिडिओमध्ये रियालिटी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचं काम इथे करू लागलोय. जसं की तुम्ही बघितलं असेल मागील काही आठवडाभरामध्ये जे काही जरांगे पाटील यांनी विधान केलं आहे ते म्हणजे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या संदर्भात, तर ते खूपच असं वाटत आहे की अलगच लेवलचं विधान आहे. गडगंज तोंडाच्या हडप्पा संस्कृतीचा उल्लेख करत म्हणजे जरांगे पाटील आणि रविराज साबळे जोमात आणि बावनकुळे थेट कोमात. परंतु नेमकं हे घडू का लागलंय, याचा पॉईंट काय आहे, याचं कारण काय आहे? बावनकुळे मागं म्हणजे जरांगे पाटील असो या रविराज पाटील साबळे असो, नेमके एवढे हात धुवून का लागले असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर तेच बघण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे करूया. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाबळे स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करत चला असल्याच लेटेस्ट अपडेटसाठी योगेश पाबळे 2.0. आता मनोज पाटील जरांगे यांनी थेट व्यक्तिगत निशाणा साधत बावनकुळेवरती हे आरोप केले आहे की जे काही सध्या मराठा कुणबी सर्टिफिकेट रद्द करण्यात येऊ लागले राज्य शासनाच्या माध्यमातून, तर याच्यात सरळ सरळ हात जो कोणाचा आहे तो म्हणजे राज्याचे महसूल मंत्री गडगंज तोंडाचे बावनकुळे यांचा आहे, असं त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा इथे सांगण्यात येऊ लागले. नेमका आरोप काय ते थोडक्यात बघूया. हे बघा, भाजपाचे उमेदवार गेल्या मागील निवडणुकीमध्ये निवडून आल्यामुळे याचा विरोध करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून जे आहे की आपल्या राजकीय सुडापोटी चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः फोन करून अधिकाऱ्यांना या कुणबी नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले आहे, असा आरोप आता जरांगे पाटील यांनी इथे केला आहे. आता जी काही समिती महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली ती म्हणजे जातीनिहाय प्रमाणपत्र चेक करण्याची, आणि त्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजातील त्या प्रत्येक ज्याला कुणबी प्रमाणपत्राची सर्टिफिकेटची गरज आहे त्याला ते देऊ लागले आहे. तर मग याच्यात बावनकुळे यांनी थेट अधिकाऱ्याला फोन केला आणि सांगण्यात आलंय की एक स्टेटमेंट देऊन की हे तुम्ही सर्व काही यांचे कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करा, मग ते योग्य असेल का अयोग्य असेल. आणि मनोज पाटील जरांगे यांचं हे देखील म्हणणं आहे की बावनकुळे हे पहिल्यापासूनच मराठा समाजासोबत नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसत होते, कारण की मराठा समाजाने त्यांचे काही उमेदवार तिथे निवडणुकीत पराजित केले होते. या माध्यमातून जरांगे पाटील यांनी आता एक मागणी सरकारला केली आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांची मात्र नार्कोसिस तुम्ही करा, मग तुम्हाला सर्व काही खरं सत्य ते कळून जाईल. आणि जरांगे पाटील जी शाब्दिक भाजपाच्या माध्यमातून व्यक्तिगत निशाणा बावनकुळे अर्थात रविराज पाटील साबळे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर खुळखुळा यांच्यावरती करू लागले, तर ते याच्यासाठी करू लागले की अख्ख्या महाराष्ट्र समोर यांचं बावनकुळे यांचं सत्य समोर येईल. आणि याच्यामध्ये हात नेमका कोणाचा आहे? फडणवीसांचा आहे का एकनाथ शिंदे यांचा आहे? तुम्ही बघितलं असेल की एकनाथ शिंदे यांना पाटील खूप जास्त मान देत होते, परंतु गेल्या काही दिवसामध्ये पत्रकार परिषदेत असेल, पत्रकारांशी बोलत असताना असेल, जरांगे पाटील यांनी थेट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धारेवरती आता इथे धरलेले. त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की लवकरच 29 ऑगस्ट पासून पुढे यांचा सर्वांचा माज मी उतरवल्याशिवाय इथे राहणार नाही. एक व्हिडिओ माझ्याकडे ते तुम्हाला इथे प्ले करून दाखवतो. घोडेच लावणार नाही सोडत ते यांना. यांना सोडणारच नाही.
आता त्याचबरोबर हे सर्व काही आरोप प्रत्यारोप जरांगे पाटील यांनी भाजप त्यांच्या नेत्यांवर अर्थात बावनकुळेवर, मुख्यमंत्र्यावर, त्यांच्या युतीमधील उपमुख्यमंत्र्यावर जे केलेलं आहे, हे बावनकुळेसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सर्व काही हे आरोप प्रत्यारोप फेटाळले आणि उत्तर देत असताना सांगितलं की लवकरच जरांगे पाटील यांचा भ्रम हा क्लिअर होईल किंवा क्लिअर होऊन जाईल, कारण की आम्ही जी समिती स्थापन केली आहे त्याच्या माध्यमातून योग्यरित्या कोणबी सर्टिफिकेट देणं सुरू आहे. मग प्रश्न असा पडू लागला, जर कधी हे खरे असेल किंवा जरांगे पाटील फ्रॉड आहे किंवा जरांगे पाटील खरे की हे फ्रॉड आहे, आता हेच कळत नाही. आता हे येत्या काही दिवसाच्या काळातच बघायला इथे मिळेल. परंतु याच्यात खरा ट्विस्ट नेमकं हा येऊ लागलाय, जरांगे पाटील यांचा राईट हँड, उजवा हात जो आपण म्हणतो किंवा अख्ख्या महाराष्ट्राला वाटू लागले, ते म्हणजे शेतकरी पुत्र रविराज पाटील साबळे यांनी एक पोस्ट अपलोड केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी संबोधित केलंय, खुळखुळा बऱ्याच दिवसापासून शांत होता, परंतु खुळखुळ्याला आपलं जे काय तोंड आहे ते कशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं ते मध्ये घातल्याशिवाय होतच नाही. माझ्यापर्यंत ठीक होतं, मी त्यांच्या विरोधात व्हिडिओ केल्यामुळे मला 50 कोटीचं नोटीस त्यांनी दिलं होतं. आता जरांगे पाटील यांना थेट 100 कोटीचं नोटीस तुम्ही देऊन पाठवा किंवा देऊन दाखवा, मग तुम्हाला खरा महसूल मंत्री मी समजेल, असं देखील बावनकुळे यांना जे आहे की शेतकरी पुत्र रविराज पाटील साबळे यांनी इथे म्हटलंय. मित्रांनो, याच्यामध्ये खरा ट्विस्ट आता लवकरच येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय.